नमस्कार. आपण ऐकत आहात अनलॉक्ड हार्ट्स पार्ट 19, चैत्राली लिखित. विक्रम तोच वर्तमानात एकदम त्याच्या नावाचा घोष झाला आणि पाठोपाठ त्याच्या तोंडावर फाईल्सही पडल्या. समोर कोण आहे, तो का ओरडत आहे हे कळले असले तरी विक्रम आता कमालीचा शांत होता. आज इतके शांत शांत का आहे ऑफिस? सकाळी नेहमीच्या वेळेला आलेली आर्या सुनैनाला बोलते. ऑफिसचा तसं टाईम सुरू होऊनही अर्धा तास सुरू झाला होता, पण तरी एक वेगळी शांतता वाटत होती, ज्यामुळे आर्याला आश्चर्य वाटत होते. ती त्याच विचारात आपल्या डेस्कवर येते आणि शेजारीच बसलेल्या सुनैनाला पाहून बोलते. सुनैनाही आपल्या डेस्कवर बसून डोक्याला हात लावून बसली होती. तुला अजून कळाले नाही का? पण तिच्या या वाक्यावर नाराजीने सुनैना बोलते. बोलण्यात आज का कोणास ठाऊक, पण आर्याला वेगळेपणा वाटला. काय नाही कळले? सू, असं कोड्यात बोलू नको. मी आत्ताच आले आहे, तर मला कसं माहीत असेल ना? आपली पर्स डेस्कवर ठेवत आर्या तिच्याजवळ जात गुडघ्यावर बसत बोलते. खूप मोठे वादळ आले आहे की येणार आहे हे तिला कळत नव्हते सध्या. खरंच तुला माहीत नाही? पण सुनैनाला मात्र सर्व आज तिचं बोलणं अविश्वसनीय वाटत होते. कालपर्यंत चांगली मैत्रीण मानणारी सू आज जणू तिला आपली शत्रू वाटत होती. झालंच असं काहीतरी होतं की तिला स्वतःला ते पचवायला वेळ लागत होता. प्लीज सू, पण आर्याने तिचा हात हातात घेऊन म्हटले. बरं, सांगते ऐक. खरं तर मला विश्वास बसत नाही की तुला माहीत नसेल, पण तरी सांगते. ती थोडं खोचकपणेच बोलते. विक्रम, का का केलं आहेस तू? असं बोल ना. त्याचवेळी विक्रमच्या केबिनमध्ये आलेला अजय त्याला रागात बोलतो. काय केलंय मी असं की तू इतका बोंब मारत आला आहेस माझ्याकडे? पण विक्रमने आपल्या त्या तोंडावर उडून पडलेली फाईल्समधली पाने गोळा करत एकदम थंड आवाजात त्यालाच प्रश्न करतो. सिरियसली? यावर परत अजय त्याने गोळा केलेली कागदे हातात घेऊन चोळामोळा करत म्हणतो. तुला खरंच माहीत नाही की तू काय केलं आहेस ते? आणि हा निर्णय एवढा मोठा घेताना तुला एकदाही मला विचारावंसं वाटलं नाही? बोलण्यात अजयचा राग तर होताच, पण जास्त आश्चर्य होते. कधीही कंपनीचा निर्णय घेताना अजय विक्रमला विचारल्याशिवाय घेत नसे ना विक्रम अजयला. आणि आज पहिल्यांदा असे काही घडले होते की खुद्द अजयलाही हा मिळालेला मोठा शॉक होता. आता तू नीट सांगितलं तर कळेल ना मला की कशाबद्दल नक्की तू बोलत आहेस ते? पण अजयचा राग पाहूनही विक्रम अजूनही थंडच होता. त्याच्यावर कसलाच परिणाम झाला नव्हता. तुला माझ्याकडूनच ऐकायचं आहे ना? त्याचा तो थंड टोन पाहून आता एक दीर्घ श्वास घेत आपल्या रागावर कंट्रोल करत अजय बोलतो. तू मला, किमया आणि सुनैनाला या प्रोजेक्टवरून आऊट केले आहेस, हे खरं आहे का? त्याने पण त्याला प्रतिप्रश्न करत म्हटले. ओह, हे का? पण ते ऐकूनही आत्ताही विक्रमवर फरक पडला नाही. हो, बरोबर ऐकलंस तू. या प्रोजेक्टवर मी आणि आर्या काम करणार आहोत आता, आपल्या कंपनीतर्फे, एक टीम म्हणून. विक्रमने त्याच थंड आवाजात पुढे असलेली माहिती त्याला दिली. इकडे सुसुद्धा आता आपल्या आर्याला सांगायला लागते. ऐक, या प्रोजेक्टवरून मला, किमया आणि अजय सरांना रिमूव्ह केलं आहे. सुनैना आणि स्टाफला एवढीच माहिती विक्रमने दिली होती की ते आऊट आहेत. पण प्रोजेक्टवर कोण काम करणार आहेत ते सांगितले नव्हते. त्यामुळे तिनेही एवढीच माहिती आर्याला दिली. व्हॉट? आणि ते ऐकून अजय व आर्या एकाच वेळी ओरडले. वेगवेगळ्या ठिकाणी पण एकच रिॲक्शन दिली. आर्या, बी रेडी, आपल्याला जायचं आहे. लंचनंतर ती अजूनही आपल्याच विचारात असताना डेस्कवरचा लँडलाईन तिचा वाजतो. कानाला अजून रिसिव्हर लावलेलाच नव्हता की समोरून विक्रम तिला बॉसी आवाजात बोलतो. आपल्याला जायचं आहे,
पण कुठे सर? ती अजून गोंधळात पडते. सरपोतदार कंपनी. आणि प्लीज कसलाही बहाणा देऊ नको. डिनर मीटिंग ठेवली आहे सरपोतदार कंपनीत. शिवाय तुझे डॅड बरोबरच आहेत. सो तुला आणि मला जाणे अवश्य आहे. तो तिच्याशी आता तुटक बोलत होता. ओके ठीक आहे. ती एक दीर्घ श्वास घेत बोलत. मी आईला उशीर होण्याचा मेसेज करते. ती हळूच पुटपुटते. मिस आर्या, तो तुमचा प्रश्न आहे. पण मला पर्सनली विचाराल तर तुमच्या आईला ऑलरेडी माहीत असेल. बिकॉज युअर डॅड ऑल्सो विथ अस. विक्रम अजूनही गंभीरपणे बोलतो. ठीक आहे. एवढंच बोलून ती कॉल कट करते आणि आईला म्हटल्याप्रमाणे मेसेज करून तसं लेट होण्याचं कळवते. शिवाय सोबत डॅड असल्याचंही सांगायला विसरत नाही. काय गं, काय झालं? एनी सिरियस? सुनैना तिलाच पाहत होती. तिला असं डिस्टर्ब पाहून ती काळजीने विचारते. ती मेसेज टाईप करतच बोलते. ना, सिरियस नाही. ते मीटिंगसाठी जायचं आहे, तेही विक्रम सरांबरोबर. ती पुढे मेसेज सेंड करून हलके हसत म्हणते. ओह. ते ऐकून सुनैनाचं तोंड पडते. कसलं मीटिंग? पण लगेच स्वतःला सावरत ती विचारते. नाही, ते मला डिटेल्स नाही माहीत गं. पण आता थोड्या वेळात निघू. तिने खरी माहिती तिला दिली. चल, मी फ्रेश होऊन येते. एवढं बोलून आर्या लगेच लेडी वॉशरूममध्ये जाते. सुनैना फक्त पाहत असते. इकडे आर्या गाडीत बसली होती. बाहेर संध्याकाळचं अंधुक उजेड होतं आणि तिच्या मनात मात्र धुकं दाटून आलं होतं. सरपोतदार कंपनी हे नाव तिच्या कानात घुमतच राहिलं. हातातली फाईल घट्ट पकडली होती तिने. नखं कागदावर ओरखडे काढत होती, अगदी नकळतपणे. समोर विक्रम शांत बसला होता, स्टेअरिंगवर हात ठेवून. त्याने आर्याकडे कटाक्ष टाकला. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन अजून संपलं नव्हतं. तू अशी शांत का? त्याने हलक्या आवाजात विचारलं. समोरही त्याचं लक्ष होतंच. ती थोडीशी दचकली. नाही, काही नाही. ते बस थोडंसं नर्वस वाटते. प्रोजेक्टचं फर्स्ट मीट आहे ना, ती बोलली. पण तिच्या आवाजात त्या थरथरत्या मनाला झाकू शकली नाही. नर्वस? तू? विक्रमने हलकंसं स्मित केलं. तो थोडं पुढं वाकला. तिच्या हातातून ती फाईल घेतली आणि म्हणाला, फाईलपेक्षा तुझं कॉन्फिडन्स जास्त मजबूत आहे. हे मी पहिल्याच दिवशी ओळखलं होतं. चल, इतकी सिरियस होऊ नको. आपल्याला फक्त काम करायचं आहे, युद्ध नाही. त्याच्या या वाक्यावर आर्या नकळत हसली. क्षणभर तिच्या मनातलं ओझं थोडं हलकं झालं. गाडीच्या काचांवरून संध्याकाळचे रंग आत ओघळत होते. विक्रमने रेडिओ चालू केला. हलकं इन्स्ट्रुमेंटल संगीत वाजू लागलं. आर्यानं खिडकीबाहेर पाहिलं आणि मनात म्हणाली, किती सहज बोलतो तो. पण मला माहीत नाही हा रस्ता कुठे नेणार आहे. विक्रम तिच्याकडे पाहून म्हणाला, रिलॅक्स आर्या. पहिलं मीट नेहमीच अवघड वाटतं, पण एकदा सुरू झालं की सगळं आपोआप फ्लोमध्ये येतं. ती हलकं मान डोलावते, पण मनात भीतीची सावली अजूनही तशीच होती. गाडी पुढे निघते. दोघांमध्ये शांतता, पण त्या शांततेतही एक अनोळखी वेगळी जवळीक. आर्या खिडकीबाहेर बघत राहते. विक्रमच्या चेहऱ्यावरचं ते शांत हसू तिच्या मनात घर करतं. क्रमशः सरपोतदार कंपनीत जायला आपली आर्या का घाबरली आहे? देसाई, किमया की अजून काही? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अनलॉक्ड हार्ट्स. कथा आवडत असल्यास कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.